नमस्कार मंडळी. बाहेर रिमझिम पाऊस, खिडकीतून येणारा गार वारा आणि समोर लोण्याचा मोठा गोळा विरघळणारी गरमागरम अशी पावभाजी. आज मी तुम्हाला अशी पावभाजी बनवून दाखवणार आहे की एकदा खाल्ल्यावर पुन्हा पुन्हा हीच रेसिपी कराल. अगदी स्ट्रीट स्टाईल, हॉटेलसारखी चव आणि प्रत्येक घासात भरपूर बटरचा सुगंध. तर येथे मी 50 ग्रॅम असे बीन्स घेतलेले आहेत, 50 ग्रॅम गाजर, 50 ग्रॅम सिमला मिर्च, 50 ग्रॅम टोमॅटो, 25 ग्रॅम बीट, परत 50 ग्रॅम असे बटाटे, 50 ग्रॅम वाटाणा. तर इथे मी कुकरच्या भांड्यामध्ये तेल घेतलेलं आहे, 2 ते 3 चमचे असे तेल घेतलेलं आहे. त्यामध्ये चांगलं तेल गरम झालं की त्यामध्ये आपण भाज्या घेतलेल्या होत्या सर्व ते स्वच्छ धुवून असे सर्व जी भाजी आहे ती कढई जे कुकर आहे कुकरच्या भांड्यामध्ये चांगली फ्राय अशी करून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे हे जे सर्व भाज्या जे आहेत ते मी एका कुकरच्या भांड्यामध्ये चांगले टाकून घेत आहे, जेणेकरून ते 2 ते 3 शिट्टीमध्ये चांगले असे मऊ सूत असे शिजतील. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे मी जे कुकरच्या भांड्यामध्ये जे भाजी आहे ते सर्व टाकून घेतलेली आहे. येथे मी कुकरच्या भांड्यामध्ये जितकं भाजी टाकलेली आहे तितकेच लेवलचं पाणी टाकून घेतलेलं आहे. त्यानंतर कुकरचं झाकण लावून 3 ते 4 शिट्टीमध्ये ही जी भाजी आहे ती चांगली शिजवून घ्यायची आहे. तुम्ही पाहू शकता इथे 3 ते 4 शिट्टी झाल्यानंतर ही जी भाजी जी आहे आपण ती काढून घेऊया. तुम्ही पाहू शकता किती छान अशी भाजी जी आहे ती पूर्ण शिजलेली आहे. हे जी भाजी आहे ती पूर्ण परत एकदा मिक्स करून घ्यायची आहे. त्यानंतर एका चाळणीमध्ये भाजी आणि त्याचं जे पाणी आहे ते सेपरेट करून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता भाजी एका चाळणीमध्ये सेपरेट होत आहे आणि त्याखाली जे पाणी भाजीचं जे आहे उकळलेलं ते त्यामध्ये सेपरेट काढून घ्यायचं आहे, जेणेकरून आपण ज्यावेळेस भाजी बनवू त्यावेळेस जे पाणी आहे भाज्या शिजलेलं तेच पाणी आपण भाजीमध्ये यूज करणार आहोत. त्याच भांड्यामध्ये मी 2 चमचे तेल टाकून घेतलेलं आहे. तुम्ही पाहू शकता 2 ते 3 चमचे आहे. जसं जास्त तुम्हाला जर तेलकट नसेल हवी तर तुम्ही जास्त तेल नाही यूज केलं तरी चालेल. तर मी 2 ते 3 चमचे असं तेल यूज केलेलं आहे. त्यानंतर 2 ते 3 चमचे असे अमूल बटर जे आहे ते यूज केलेलं आहे. अमूल भरभरून टाकायचं आहे, जेणेकरून टेस्टही खूप छान येते आपल्या भाजीला. अगदी स्ट्रीट स्टाईल अशी भाजी लागते ज्यावेळेस आपण अमूल बटर जास्त टाकलं तर. तुम्ही पाहू शकता इथे मी अमूल बटर आणि तेल जे आहे
ते टाकून घेतलेलं आहे. त्यानंतर मी ते 2 चमचे अशी मोहरी टाकून घेणार आहे. बटर वितळेपर्यंत थांबायचं आहे. त्यानंतर जी आपण जिरं घेणार आहोत, ते जिरे जे आहेत ते 2 चमचे टाकायचं आहे, जेणेकरून आपल्या भाजीला टेस्टही खूप छान येते असं जिरेमुळे, तुम्ही पाहू शकता. त्यानंतर इथे मी मिरची पावडर टाकणार आहे. मी ते जसं तुम्हाला तिखट लागेल तशी तुम्ही मिरची पावडर टाकून घ्यायची आहे. जिरे जे आहे ते चांगलं तडतडून द्यायचं आहे बटरमध्ये. त्यानंतर कांदा टाकून घ्यायचा आहे. कांदा चांगला ब्राऊन होईपर्यंत चांगला फ्राय करून घ्यायचा आहे. त्यामध्ये मीठ टाकून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता चवीनुसार असं मीठ टाकून घेतलेलं आहे. त्यानंतर चांगलं मीठ टाकल्यानंतर कांदा चांगला ब्राऊन झाल्यानंतर असा खरपूस गुलाबी रंग आल्यानंतर त्यामध्ये हे चांगलं असं फ्राय करून घ्यायचं. फ्राय करून झाल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्ही अद्रक लसूण पेस्ट टाकून घ्यायची आहे. अद्रक लसूण पेस्ट जी आहे ती पाणी न टाकता वाटून घ्यायची आहे, जेणेकरून जो अद्रक लसूणचा जो फ्लेवर आहे तो आपल्या पावभाजीमध्ये चांगला येतो. तुम्ही पाहू शकता इथे अमूल बटर आणि आपलं तेल जे आहे ते कांद्यामध्ये किती असं छान दिसत आहे, तुम्ही पाहू शकाल. आणि अशा प्रकारे हे जे आपलं आहे कांदा जो आहे तो आता ब्राऊन होण्यासाठी सुरुवात झालेली आहे त्याची. त्यानंतर जे आपण अद्रक लसूणची जी पेस्ट केलेली आहे ती टाकून घ्यायची आहे. 1 मोठा चमचा मी अशी अद्रक लसूण पेस्ट जी आहे ती यामध्ये टाकून घेतलेली आहे. तुम्ही पाहू शकता अद्रक लसूण पेस्ट जी आहे ती चांगली मिक्स करून घ्यायची आहे, जेणेकरून त्यामधला जो कच्चापणा जो आहे तो पूर्णपणे निघून जाईल. अशा प्रकारे जे आहे कांदा आणि अद्रक लसूण पेस्ट, मीठ, जिरे हे सगळं एक जीव असं व्हायला पाहिजे आणि ते चांगला त्याचा रंग आता तुम्ही पाहू शकता थोड्या वेळातच किती छान असा रंग येईल, जेणेकरून आपला अद्रक लसूण पेस्ट आणि कांद्याचा जो कच्चेपणा आहे तो पूर्ण असा गेला आहे. त्याचा एक आपल्याला आयडिया पण मिळेल, तुम्ही पाहू शकता. त्यानंतर इथे चवीनुसार अशी आपण मिरची पावडर टाकून घेणार आहोत. 2 चमचे इथे मिरची पावडर यूज केलेली आहे मी. इथे मी अंबारी काश्मीरी लाल मिरची यूज केलेली आहे. तुमच्याकडे जी अवेलेबल असेल ती तुम्ही मिरची पावडर जी आहे ते यूज करू शकता. तुम्हाला जितकं तिखट लागेल तशा प्रकारे तुम्ही मिरची पावडर जी आहे ती यूज करायची आहे. त्यानंतर मी इथे सुहानाचे 3 पॅकेट असे पावभाजी मसाला घेतलेला आहे. 5 वाले 3 पॅकेट्स घेतलेले आहेत. ते 3 पॅकेट्स पूर्ण जे आहेत ते चांगले जे आपण कांदा जे आहे टाकलेला आहे त्याच्यामध्ये चांगले मिक्स करून घ्यायचे आहेत. तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये असे जे 3 पॅकेट्स आहेत ते मी टाकून घेतलेले आहेत. ते सुद्धा चांगले मिक्स करून घ्यायचे आहे तेलामध्ये, जेणेकरून आपल्या पावभाजीला जो रंग आहे तो खूप सुरेख आणि छान येतो, अगदी स्ट्रीट स्टाईल येतो. आणि जशी आपण स्ट्रीटवरतीची पावभाजी खातो तशीच एकदम टेस्टही लागते ही. तुम्ही एकदा ही जी रेसिपी आहे ती नक्की ट्राय करा. तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे की आपला कांदा वगैरे किती छान असा ब्राऊन झालेला आहे आणि त्याला मसाला किती छान असं तेल सुटलेलं तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसतच असेल. अशा प्रकारे जसं व्हिडिओमध्ये दाखवलं तशाच प्रकारे जर तुम्ही अशी पावभाजी बनवली तर आपली जी पावभाजी आहे ती खूप छान अशी टेस्टी घरच्या घरी अशी एकदम स्ट्रीट स्टाईल अशी पावभाजी लागणार आहे. त्यानंतर इथे जी आपण स्मॅश केलेली जी भाजी आहे ती इथे टाकून घेतलेली आहे. तुम्ही पाहू शकता अगदी बारीक अशी स्मॅश करायची आहे, जेणेकरून त्याची जी टेस्ट आहे ती खूप छान अशी येते. त्यानंतर ही जी भाजी आहे ती पूर्ण अशी एकजीव करून घ्यायची आहे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे.
भाजी बॉईल करतानाचं ते जे पाणी होतं तेच यामध्ये टाकून घेतलेलं आहे। त्यानंतर इथे आपण आपल्या पावभाजीला तडका देणार आहोत, जेणेकरून जसं आपण स्ट्रीटवरती खातो ना, ती तडका मारून दिलेली अशी एकदम चमचमीत अशी लाल रंग आलेली भाजी, तसं आपण ते तडका देणार आहोत। तिथे मी असं तडका पॅनमध्ये तेल घेतलेलं आहे, तुम्ही पाहू शकता तेल। त्यानंतर मी इथे तेल जे आहे ते चांगलं गरम करून द्यायचं आहे। त्यानंतर मी इथे अमूल बटर घेतलेलं आहे 1 चमचा। अमूल बटर आणि तेल हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे, पूर्ण एकजीव ते झालं पाहिजे। त्यानंतर इथे मी जी काश्मीरी लाल मिरची जी आहे ती या तेल आणि बटरमध्ये टाकून त्याचं चांगलं एकजीव असं मिश्रण करून घेतलेलं आहे, तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये। आणि त्यानंतर हे जे मिश्रण जे आहे, जो तडका जो आहे तो आपण आपल्या पावभाजीवरती टाकायचा आहे, जेणेकरून जी आपली भाजी आहे त्याला रंगही खूप छान येतो आणि अशी मस्त भाजी जी आहे ती लालसर अशी छान अशी दिसते भाजी। तुम्ही पाहू शकता किती छान अशी भाजी दिसत आहे। अशा प्रकारे ही जी भाजी आहे ती परत एकदा चांगली मिक्स करून घ्यायची आहे आणि 5 ते 10 मिनटं बारीक गॅसवरती ही जी भाजी आहे ती चांगली गरम करून घ्यायची आहे, जेणेकरून आपण जो तडका दिलेला आहे त्याचा फ्लेवर जो आहे तो पूर्ण भाजीमध्ये असा उतरून येईल। तुम्ही पाहू शकता किती छान असा भाजीला रंगही आला आहे, अगदी छान अशी भाजीचा वासही खूप छान सुटला आहे। तुम्ही एकदा ही नक्की रेसिपी ट्राय करा आणि मला कमेंट्समध्ये नक्की सांगा की तुम्हाला ही रेसिपी अगदी कशी वाटली। आणि जास्त भांड्याचा पसाराही नाही होणार, एकाच भांड्यामध्ये आपण ही जी पावभाजी आहे ती बनवलेली आहे आणि अगदी सोप्या पद्धतीने बनवलेली आहे। त्यानंतर 5 ते 10 मिनटानंतर इथे मी 2 ते 3 चमचे असं अमूल बटर टाकलेलं आहे। मध्ये भरपूर असं अमूल बटर टाकायचं आहे, जेणेकरून टेस्टही खूप छान येते। आणि तुम्ही पाहू शकता बटर टाकल्यानंतर ही जी भाजी आहे ती परत एकदा चांगली अशी मिक्स करून घ्यायची आहे, बटर पूर्ण भाजीमध्ये मेल्ट होऊन द्यायचं आहे। त्यानंतर तुम्ही पाहू शकता अशी आपली भाजी तयार झालेली आहे। वरून कोथिंबीरही तुम्ही टाकू शकता, माझ्याकडे कोथिंबीर नसल्या कारणामुळे मी ते कोथिंबीर टाकलेली नाही आहे। त्यानंतर मी ते जे पाव आहेत ते मस्त अमूल बटरने भाजत आहे। जर तुमच्याकडे कोथिंबीर असेल किंवा पावभाजी मसाला जर शिल्लक असेल तर वरतून पावभाजी मसाला आणि अमूल बटरचं असं मिक्सचर करून तुम्ही या पावावरती लावून ती मस्त पाव जे आहेत ते चांगले तव्यावरती भाजून घ्यायचे आहेत, जेणेकरून टेस्टही खूप छान येते। आणि पावभाजी खातानाही पाव जो आहे त्याची टेस्ट खूप छान लागते, म्हणजे आपल्या पावभाजीला अजून एक्स्ट्रा जो चव जी आहे ती चांगली येते। तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे मी इथे कुरकुरीत असे आलटून पालटून पाव जे आहेत ते फक्त अमूल बटरनेच भाजून घेतलेले आहेत। जर तुमच्याकडे जर पावभाजी मसाला असेल तर तुम्ही नक्कीच ते एकदा अमूल बटर आणि पावभाजी मसाला तो मिक्स करून आपल्या पावामध्ये आतून चीर पाडून सुद्धा तो पाव जो आहे त्यामध्ये ते मसाले आणि अमूल बटर मिक्स करून ते तुम्ही भाजून शकता दोन्ही साईडून। अशा प्रकारे ही आपली अशी रेसिपी होती। तर आपली ही आजची स्ट्रीट स्टाईल पावभाजी तुम्हाला नक्कीच आवडली असेल अशी मी आशा करते। ही रेसिपी करून पाहिली तर कमेंट्समध्ये तुमचा नक्की अनुभव सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि अशाच चविष्ट आणि सोप्या हटके मराठी रेसिपीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया एका नवीन स्वादिष्ट रेसिपीसोबत, तोपर्यंत आनंदी राहा आणि स्वादिष्ट खात राहा आणि सर्वांनी आपल्या आरोग्याची काळजी घेत राहा। थँक्यू।